भाई चल आपण जाऊयात. नाही डी ऐक मी काय म्हणतोय, ते गाव खूप लांब आहे, आपल्याला जायला 3-4 तास लागतात. हा मग लागू दे ना, जाऊ आपण. आज नको, आपण उद्या जाऊ. उद्या दुपारपर्यंत निघू आपण. मी पुढचं काय ते नियोजन लावून ठेवतो. तू आज ट्रॅव्हल करून आलाय, तू घरी आराम कर. मी नाही थकलो, आज जायचं नाही, आपण उद्या जाऊ 100%. माझं मन नाही लागायला. माझ्यासाठी माझा शब्द आहे, प्लीज आपण उद्या जाऊ. ठीक आहे, उद्या लवकर चला आता आपण घरी जाऊ. ठीक आहे. कोण पाहिजे? मी डी आहे. मानसीच घरी आहे. हो सर, तुम्ही काय काम करणार? आम्ही तिचे कॉलेजचे फ्रेंड आहे. फोन लागत नाही म्हटलं विचारावं. तू डी आहे का? हा डी होता. आहे ना, चल भेटत. हा बरोबर, थोडा हवेत बसून बोलतो. काय काम करलं? माणसं कुठे आहे ना रे? पण पहिल्या मला एक गोष्ट सांग, तुमच्या दोघांमध्ये काय झालं रे? काही नाही झालं. तुझ्या काही गोष्टी आल्या माझ्या कानावरती, काय ऐकलंय मला, सगळं सांगितलं. काय झालं ते सगळं नव्हते, पण तुझ्यासारख्या पोरांना मी खूप चांगलं बघतो. काय पहिले पोरींना फोन करता, नंतर त्यांना प्रेमात फसवता, नंतर त्यांचा फायदा उचलता. दादा हे तुम्ही चुकीचा विचार करताय. चुकीचा विचार करत नाही, हे तुम्ही असंच करताय हे मला माहिती आहे. दादा खरंच तुम्हाला गैरसमज झालाय. गैरसमज झाला मला? हो, गैरसमज झाला. एक फोन लावला ना, तुम्हाला तिघांनी त्या पायावरती जाऊ देणार नाही वापस. हा का? काय तू मागं सर? तो कोण आहे? हा कोण बोलतोय? भाऊ आहे माझा, मोठा भाऊ आहे. तू आला ना घरामध्ये, एक गोष्ट सांगू दादा, मी तिच्यासाठी कोणाला पण मारू पण शकतो आणि मरू पण शकतो. दादा तुम्ही काय करते? तुम्ही ते काय करताय?